महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकृतपणे साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी तालुक्यातील सर्व कार्यालयांना स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेची सप्रेम भेट दिली। शासकीय आदेशाची अंमलबजावणी सुलभ व्हावी व प्रतिमा सन्मानाने स्थापित करता यावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। सभापती अशोक पाटील यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाची सुरुवात केली। तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती व इतर सर्व शासकीय कार्यालयांना ही प्रतिमा भेट दिली जात आहे। शासनाच्या सूचनेनुसार जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदारसंघात 22 जुलैपासून जनसेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे। 22 जुलै रोजी सकाळी 10:10 पक्ष कार्यालयात स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन केले जाईल। त्यानंतर शहरात आणि ग्रामीण भागात मिळून तब्बल 22 नवीन शाखांचे उद्घाटन व फलक अनावरण करण्यात येणार आहे। या जनसेवा सप्ताहात 28 जुलैपर्यंत महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, माल्यार्पण, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील। घड्याळ तेच वेळ नवीन या संकल्पनेसह पक्ष संघटना मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे। या कार्यक्रमांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष भागवत पाटील व शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले आहे। अमळनेर तालुक्यात नियमबाह्य रीतीने झालेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी करणखेडे ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। शासनाच्या 3 फेब्रुवारी 2025च्या नियमांनुसार 33% महिला आरक्षण व सर्व घटकांना समान संधी देणे बंधनकारक असताना यादीत एकाही महिलेचा समावेश नाही। जाहीर सूचना न देता आणि अपारदर्शकपणे या नियुक्त्या केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर नियुक्त्या तातडीने रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शरद धनगर, गजानन कोळी, गणेश गुरव आदींनी दिला आहे। निवेदनाच्या प्रती पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना जोरदार शॉक लागून 34 वर्षीय शरद बन्सीगीर गोसावी राहणार डीडी नगर या कर्तव्यदक्ष वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 21 जुलै रोजी सकाळी घडली। भगवा चौकात तुटलेली वीज तार जोडण्यासाठी शरद गोसावी खांबावरती चढले होते। तेथे एका डिप्पीचा वीज प्रवाह सुरू असल्याने त्यांना पायाला भीषण शॉक बसला व ते खाली कोसळले। उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी व नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला। उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले। महावितरणतर्फे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 80,000 रुपयांची तातडीची मदत देण्यात आली। तसेच अनुकंपा तत्वावरती नोकरी, 10 लाख रुपयांचा विमा, 15 लाखांचा कार्यालयीन विमा व इतर लाभ देण्याचे आश्वासन धरणगाव उपविभागीय कार्यालयाने दिले आहे। अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथील कैलासवासी सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालयात 17 जुलै रोजी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। मुख्याध्यापक बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपसरपंच योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात नावरा गावचे उपसरपंच भूषण माणिक सूर्यवंशी यांनी
विद्यार्थ्यांना सुमारे 7,000 रुपये किमतीची दप्तरे भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली. याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला डॉक्टर युवराज पाटील व अशोक झालटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन MP निकम यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. प्रताप पॅटर्न व VA क्वांटम इन्स्टिट्यूटतर्फे सन 2026 मधील JEE नीट व MHT-CET परीक्षांमधील 30 यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. संचालक विक्रांत कुमार यांनी विद्यार्थ्यांना संकल्पना समजून सातत्यपूर्ण अभ्यास करण्याचे आवाहन केले. पिळोदा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या भावाला व आईला 8 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याची घटना 18 तारखेला रात्री घडली. संशयित गौरव कोळी, रोहित बेहेरे, शेखर पारधी आणि अविनाश पारधी यांनी महिलेशी गैरवर्तन केले. तसेच गौरव कोळी याने महिलेच्या भावाच्या पाठीवर लोखंडी रॉडने वार केला. इतर आरोपी समाधान सपकाळे, आबा कोळी, भैया खैरनार व नितीन कोळी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात 8ही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक गणेश पाटील पुढील तपास करीत आहेत.